पहा मुलांनो, इथे एक्स अक्ष आणि वाय अक्ष जो आहे तो आपण इथे काढून घेतलेला आहे आणि यांना समांतर म्हणजे वाय अक्षाला समांतर एल ही रेषा आहे। मग आकृतीमध्ये आपल्याला x1 आणि 0 आणि x2 0 हे एक्स अक्षाचे काय आहे दोन बिंदू आहेत हे आपण या आकृतीमध्ये दाखवलेले आहे। मग एक्स अक्षाचा चढ किती होणार आहे 0 वजा 0 छेद x2 वजा x1 बरोबर किती तर 0। मग तसेच 0 y1 आणि 0 y2 y अक्षाचे काय आहे दोन भिन्न बिंदू आहेत। मग y अक्षाचा चढ किती होणार आहे y2 वजा y1 छेद 0 वजा 0 बरोबर y2 वजा y1 छेद 0 हा होणार आहे। हा मग परंतु 0 ने भागता येत नसल्याने y अक्षाचा चढ ठरविता येत नाही। तर इथे आपल्याला याप्रमाणेच रेषा M सारख्या x अक्षाला समांतर असलेल्या कोणत्याही रेषेचा चढ काढून पाहू तो 0 होईल का। तसेच रेषा L सारख्या y अक्षाला आपल्याला समांतर असलेल्या रेषेचा चढ ठरवता येणार आहे। म्हणून बघा इथे आपण काय केलेलं आहे की एक आकृती काढून घेतलेली आहे आणि या आकृतीमध्ये आपण p बरोबर x1 p बरोबर आपण काय केलेलं आहे तर p बरोबर आपण x1 आणि y1 तसेच q बरोबर आपण काय केलेलं आहे तर x2 आणि y2 हे रेषा जे आहे ते l वरील काय आहे दोन भिन्न बिंदू आपण घेतलेले आहेत। मग आकृतीमध्ये आपल्याला p बरोबर काय येणार आहे x1 y1 आणि q बरोबर x2 y2 हे रेषा L वरील दोन बिंदू आहेत। मग रेषा L ही x अक्षाला कशामध्ये छेदते तर ती T मध्ये आपल्याला छेदते। मग रेख QS रेख काय येणार आहे इथे बघा तर इथे आपल्याला सांगितलेलं आहे रेखा QS जी आहे ती QS ही कशावरती लंब आहे तर ती आपल्याला QS ही x अक्षावरती लंब आहे। कशावरती लंब आहे तर QS ही x अक्षावरती लंब आहे आणि रेखा PR ही QS वरती लंब आहे। बघा QR ही कशावरती लंब आहे तर PS वरती ती लंब आहे। मग रेख PR समांतर रेख TS संगत कोन कसोटीनुसार आपण घेतलेला आहे। QR बरोबर y2 वजा y1 PR बरोबर काय आहे x2 वजा x1 म्हणून QR छेद काय येणार आहे PR बरोबर y2 वजा y1 छेदस्थानी x2 वजा x1 हे आहे समीकरण 1। मग रेषा TQ ही x अक्षाशी थीटा कोन करते म्हणून QR छेदस्थानी QPR tan थीटा हे समीकरण 2 आपण इथे घेतलेलं आहे। मग 1 आणि 2 वरून y2 वजा y1 छेदस्थानी x2 वजा x1 बरोबर tan थीटा मग m बरोबर tan थीटा हे आपण घेतलेलं आहे। आता रेख PR समांतर रेख TS याची छेदिका रेषा L जी आहे ही काय आहे छेदिका आहे। मग कोन QPR बरोबर काय होणार आहे कोन QTS संगत कोन हे दोघं आहेत। मग यावरून आपल्याला रेषेने x अक्षाच्या धन केलेल्या कोनाचे टॅन गुणोत्तर म्हणजे त्या रेषेचा चढ होय। म्हणजे इथे अशी ही चढाची व्याख्या आपल्याला करता येते। मग दोन रेषांचा चढ समान असतो तेव्हा त्या रेषेचा x अक्षाच्या धन दिशेशी समान मापाचे कोन करत असतात। मग त्या दोन रेषा कशा असतात तर त्या दोन रेषा समांतर असतात। आता समांतर रेषांचा चढ म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत आणि इथे आपण बघितलेलं आहे की x अक्ष आपण काढलेला आहे आणि y अक्ष काढलेला आहे त्याला T आणि L ही एक छेदिका काढलेली आहे। मग आकृतीमध्ये L आणि T या दोन्ही रेषांनी x अक्षाच्या धन दिशेशी केलेला थीटा आहे म्हणून रेषा L समांतर रेषा T आहे संगत कोन कसोटीनुसार हे घेतलेले आहे। मग रेषा L वरील बिंदू A कंसामध्ये वजा 3 0 आणि बिंदू B कंसामध्ये वजा 0 3 विचारात घेऊन रेषा AB जो आहे रेषा AB चा चढ आपण काढलेला आहे म्हणून रेषा AB चा चढ बरोबर काय येणार आहे y2 वजा y1 छेदस्थानी x2 वजा x1 3 वजा 0 काय आलेलं आहे बघा x2 वजा x1 3 वजा 0 छेदस्थानी 0 वजा कंसामध्ये वजा 3 बरोबर काय आलेलं आहे तर 3 छेद 3 3 एका 3 तर 1 हा आलेला आहे। मग याचप्रमाणे T वरील सोयीस्कर बिंदू घेऊन तिच्या आपल्याला चढ काढल्यास असे लक्षात येईल की समांतर रेषेचे चढ कसे असतात तर ते समान असतात। म्हणून या ठिकाणी थीटा बरोबर किती आलेला आहे तर 45 अंश एवढा आलेला आहे। म्हणजेच m tan थीटा हे वापरून दोन्ही समांतर रेषेचे चढ येतात आणि हे आपण पडताळून पाहू शकतो।
आता बघा काही उदाहरणे आपल्याला यासाठी सोडवायचे आहे आणि पहिलं उदाहरण जे आहे ते आपण इथे सोडवून घेतलेलं आहे. तर बघा पहिलं उदाहरण असं आहे की a बरोबर -3, 5 आणि b या काय आहे तर 4 - 1 या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ आपल्याला काढायचा आहे. मग x1 बरोबर किती आहे -3, x2 बरोबर काय आहे 4 आहे, y1 5 आहे, y2 -1 आहे. म्हणून रेषा AB चा चढ आपण सूत्रानुसार घेतलेला आहे y2 - y1 छेद x2 - x1 किमती टाकलेल्या आहे -1 - 5 छेदस्थानी 4 कंसामध्ये 3 किती आलेलं आहे 6 आणि हे 7 म्हणजेच -6/7 हे आलेलं आहे. आता दुसरं उदाहरण देखील आपण इथे घेतलेलं आहे आणि बघा आपण दुसरं जे उदाहरण आहे ते इथे काढलेलं आहे की p -2, 3 आणि q काय आहे 1, 2 तसेच r आहे 4, 1 हे बिंदू एक रेषीय आहेत हे दाखवायचं आहे. म्हणून p कंसामध्ये -2, 3 q 1, 2 आणि r 4, 1 हे दिलेले बिंदू आहेत. म्हणून रेषा PQ चा चढ काय होणार आहे y2 - y1 छेदस्थानी x2 - x1 बरोबर 2 - 3 छेदस्थानी 1 - 2 बरोबर काय आलेलं आहे -1/3. रेषा QR चा जो चढ आहे y2 - y1 छेदस्थानी x2 - x1 बरोबर काय आलेलं आहे 1 - 2 छेद 4 - 1 बरोबर किती काढलेला आहे -1/3. रेषा PQ आणि रेषा QR चा चढ समान आहे पण बिंदू Q दोन्ही रेषावर आहे म्हणून बिंदू PQR हे एक रेषीय आहे. दुसरं आपण उदाहरण इथे घेतलेलं आहे आणि ते असं आपण काढलेलं आहे की जर P KO आणि Q - 3 - 2 हे दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेचा चढ 2/7 असेल तर K ची किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणून P कंसामध्ये K0 आणि Q - 3 - 2 रेषा PQ चा चढ काय आहे -2 - 0 छेद -3 - K बरोबर काय आलेला आहे -2 छेद -3 - K. तर रेषा PQ चा चढ काय येणार आहे 2/7 आपल्याला दिला आहे म्हणून -2 छेद -3 - K बरोबर काय आहे तर 2/7 K बरोबर काय आलेला आहे मग तर K बरोबर 4 आलेला आहे. आणि चौथं जे उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. तर बघा आपलं चौथं उदाहरण असं आहे की A बरोबर काय आहे 6, 1 B बरोबर काय आलेलं आहे तर B बरोबर 8, 2 C बरोबर आहे 9, 4 आणि D आहे 7, 3 हे चौकोन ABCD चे शिरोबिंदू असतील तर चौकोन ABCD समांतरभुज चौकोन आहे का हे आपल्याला दाखवायचे आहे. मग रेषेचा चढ आहे y2 - y1 छेद y2 - x1. मग रेषा AB चा चढ काय येणार आहे तर 2 - 1 छेद 8 - 6 बरोबर किती तर 1/2 बरोबर हे समीकरण 1 आहे. मग रेषा BC चा जो चढ आहे तो 4 - 2 छेद 9 - 8 बरोबर किती आलेला आहे तर 2 विधान 2. मग रेषा CD चा जो चढ आहे 3 - 4 छेद 7 - 9 काय आलेला आहे तर 1/2 हे आहे विधान 3. त्यानंतर रेषा D चा जो चढ आहे तो आहे 3 - 1 छेद 7 - 6 काय आलेला आहे तर 2 हे आहे आपला विधान 4. तर विधान 4 जे आहे आपण काढून घेतलेले आहे. मग रेषा AB चा चढ बरोबर किती आहे रेषा CD चा चढ हे 1 व 3 वरून आपण घेतलेलं आहे. मग रेषा AB समांतर रेषा काय असणार आहे तर CD हे असणार आहे. मग रेषा BC चा चढ बरोबर रेषा DA चा चढ 2 व 4 वरून हे आपण घेतलेलं आहे. मग रेषा BC समांतर रेषा काय होणार आहे तर DA. म्हणजे चौकोनाच्या भुजांच्या दोन्ही जोड्या परस्परांना कशा असतात तर त्या समांतर असतात म्हणून चौकोन ABCD समांतर भुज चौकोन आहे. आणि आता पाचवं उदाहरण जे आहे ते देखील इथे आपण सॉल्व करून घेतलेलं आहे आणि ते असं आहे की B बरोबर K - 5 आणि C बरोबर 1, 2 या रेषेचा चढ 7 असेल तर K ची जी किंमत आहे ते आपल्याला काढायची आहे. मग बघा B बरोबर दिलेला आहे K - 5, C 1, 2 आणि रेषेचा चढ दिलेला आहे 7 म्हणून रेषा BC चा जो चढ आहे y2 - y1 छेद x2 - x1 किमती टाकलेल्या आहे आपण 7 बरोबर किती आलेला आहे 2 कंसामध्ये -5 छेद 1 - K म्हणून 7 - 7K बरोबर किती आलेला आहे 2 अधिक 5 बरोबर 7K 7 - 7 किती येणार आहे K बरोबर 0/7 K बरोबर किती आलेला आहे तर 0 हे आलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेतलेला आहे. तर बघा
पी बरोबर काय आहे 2 4, क्यू बरोबर 3 6, आर बरोबर 3 1 आणि एस बरोबर आहे 5 के असून पी क्यू ही रेषा आर एसला समांतर आहे, तर के ची जी किंमत आहे ती आपल्याला काढायची आहे. म्हणून पी 2 4 दिलेला आहे, क्यू 3 6, आर बरोबर 3 1, एस बरोबर 5 के हे दिलेलं आहे. मग रेषा पी क्यू समांतर रेषा काय येणार आहे तर आर एस येणार आहे. मग इथे आपल्याला रेषा पी क्यूचा जो चढ आहे रेषा आर एसचा चढ बरोबर किती आहे तर विधान 1 आहे. म्हणून रेषा पी क्यूचा चढ बरोबर काय येणार आहे y 2 वजा y1 x 2 वजा x1. म्हणून इथे किमती आपण टाकलेल्या आहेत. इथे आपल्याला रेषा पी क्यूचा जो चढ आहे रेषा आर एसचा चढ समीकरण 1 आपल्याला मिळालेला आहे. त्यानंतर रेषा पी क्यूचा चढ बरोबर किती y2 वजा y1 x2 वजा x1च्या किमती आपण इथे टाकलेल्या आहे 6 वजा 4 छेदस्थानी 3 वजा 2 बरोबर किती आलेला आहे 2. मग आता रेषा आर एसचा जो चढ आहे आपण तो काढलेला आहे 2 बरोबर किती के वजा 1 छेदस्थानी किती आलेला आहे तर 5 वजा 3 हे आपण घेतलेलं आहे. तर हे आलेलं आहे विधान 1. विधान 1 वरून आपण के बरोबर किती वजा 1 बरोबर 4 हे घेतलेलं आहे. मग के बरोबर किती आलेलं आहे तर के बरोबर 5 एवढं आलेलं आहे. तर बघा आपण या प्रकरणामध्ये काय शिकलेलो आहोत तर या पाठात आपण खालील संकल्पना व त्यांचा सूत्रांचा जो अभ्यास आहे तो आपण या पाठामध्ये केलेला आहे. तसेच याच्यामध्ये आपण विभाजनाचे जे सूत्र आहे ते देखील आपण या पाठामध्ये अभ्यासलेले आहे, जसे की x1 y1 आणि x2 y2. तसेच या दोन भिन्न बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाचे म्हणजे MSN या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूचे जे निर्देशक आहे जसे की mx व mx2 अधिक nx1 हे आपण काय येणार आहे तर m अधिक n आणि my2 अधिक ny1 छेदस्थानी m अधिक n हे असतात. हे देखील सूत्रानुसार आपण शिकलेलो आहोत. तसेच आपण या पाठामध्ये जे सूत्र आहे मध्यबिंदूचे x1 y1 आणि x2 y2 तसेच या दोन भिन्न बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाचे मध्यबिंदूचे जे निर्देशक आहे x1 अधिक x2 छेद 2 y1 अधिक y2 छेद 2 हे असतात. हे देखील सूत्र आपण अभ्यासलेलं आहे. त्यानंतर आपण मध्याग संपात बिंदूचे जे सूत्र आहे जसे की x1 y1 x2 y2 आणि x3 y3 हे त्रिकोणाच्या शिरोबिंदूचे जे निर्देशक असतील म्हणजेच मध्याग संपात बिंदूचे निर्देशक जसे की x1 अधिक x2 अधिक x3 छेदस्थानी 3 y1 अधिक y2 अधिक y3 छेदस्थानी 3 असतात. हे देखील आपण मध्याग बिंदूचे जे संपात बिंदू आहे ते आपण शिकलेलो आहोत. तसेच आपण x अक्षाचा किंवा x अक्षाला समांतर रेषेचा चढ काय असतो 0 असतो. तसेच y अक्षाचा किंवा y अक्षाला समांतर रेषेचा चढ हा y अक्षाचा किंवा y अक्षाला समांतर रेषेचा चढ हा ठरवता येत नाही. हे देखील आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. तर पहा मुलांना आपण अशा प्रकारे 5वं जे प्रकरण आहे आपलं निर्देशक भूमिती हे प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे. आता आपण त्याचा सराव खेळ परीक्षा आणि काही प्रश्न उत्तरे यांचा सराव घेऊन देखील आपण आपले हे जे प्रकरण आहे 5वं निर्देशक भूमिती हे कंप्लीट करणार आहोत. चला मग मुलांना या प्रकरणाच्या आपण सरावाला काय करूयात तर सुरुवात करूयात. तर पहा मुलांना आपला जो पहिला प्रश्न आहे तो असा आहे की x अक्षावरील दोन बिंदूतील अंतर डॅश या सूत्राने काढतात आणि त्यासाठी आपल्याला इथे दोन पर्याय दिलेला आहे. पहिला जो आपला पर्याय आहे तो आहे x2 वजा x1 असं आणि दुसरा आहे y2 वजा x1. मग आपला योग्य पर्याय काय असणार आहे सांगा पाहू. इथे आपल्याला दोन पर्याय दिलेला आहे त्यापैकी आपले योग्य पर्याय आहे अगदी बरोबर x2 वजा x1 हा आपला काय आहे योग्य पर्याय आहे. आणि आपला जो दुसरा प्रश्न आहे तो असा आहे की y अक्षावर दोन बिंदू असे आहेत की y2 हा y1 पेक्षा कसा आहे तर मोठा आहे, तर त्यातील अंतर डॅश असते आणि यासाठी देखील आपल्याला इथे दोन पर्याय दिलेला आहे. फर्स्ट आपला आहे y2 हा x1 पेक्षा कसा आहे मोठा आहे आणि सेकंड आहे y2 वजा y1. मग आपलं जे एक्झाम्पल आहे ते काय येणार आहे बघा. अगदी बरोबर काय येणार आहे तर y2 वजा y1 हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे की दोन बिंदूंना जोडणाऱ्या XY प्रतलातील रेषाखंड x अक्षाला समांतर असेल तर त्या दोन बिंदूतील अंतर त्या सूत्राने काढतात. बघा x2 वजा x1 आणि दुसरा आहे y2 वजा y1 काय असणार आहे. अगदी बरोबर आपलं योग्य ऑप्शन आहे x2 वजा x1 हे आपले योग्य ऑप्शन आहे.
आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत की त्रिकोणाच्या मध्यगा डॅश असतात. बघा एकसंपाती असतात की लंब असतात, तर त्रिकोणाच्या ज्या मध्यगा आहेत त्या कशा असतात? अगदी बरोबर एकसंपाती अशा असतात. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत की संपात बिंदू मध्यगेचे डॅश या गुणोत्तरात विभाजन करते. मग 1:1 येणार आहे की 2:1? अगदी बरोबर. काय येणार आहे? तर 2:1 हे गुणोत्तर विभाजन करते. हा आहे आपला योग्य ऑप्शन. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो रेषेचा चढ डॅश या अक्षराने दाखवतात. तर कुठल्या अक्षराने दाखवतात? तो एम अक्षराने दाखवतात की एन अक्षराने दाखवतात? अगदी बरोबर. रेषेचा जो चढ आहे तो एम अक्षराने दाखवतात. म्हणून आपलं योग्य उत्तर काय आहे? तर एम आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेतलेला आहे की डॅश या स्थिर गुणोत्तराला रेषेचा चढ म्हणतात. आणि त्यासाठी इथे आपल्याला काय दिलेले आहे? तर इथे आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहे. आपला जो फर्स्ट ऑप्शन आहे तो आहे x2 - y1 छेदस्थानी आहे x2 - x1. दुसरा ऑप्शन आहे y2 - y1. मग आपलं योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर. x2 - y1 छेद x2 - x1 हे आहे आपलं योग्य आन्सर. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे एक्स अक्षाला समांतर असलेला रेषेचा चढ डॅश असतो. मग तो 1 असतो की 0 असतो? सांगा पाहू. अगदी बरोबर. तो कसा असतो? तर तो 0 असतो. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे समांतर रेषांचे चढ डॅश असतात. मग ते समान असतात की असमान असतात? काय असणार आहे? अगदी बरोबर. समान असतात. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेणार आहोत की रेषाखंडावरील जे 2 बिंदू त्या रेषाखंडाचे 3 समान भाग करतात त्या बिंदूंना त्या रेषाखंडाचे डॅश बिंदू म्हणतात. बघा विभाजक म्हणतात की विभाजक असे म्हणतात? तर काय म्हणतात? तर त्रिविभाजक असे म्हणतात. आणि बघा अशा प्रकारे आपल्याला सरावामध्ये जे काही प्रश्न विचारले होते ते आपण इथे घेतलेले आहेत. आणि प्रत्येक प्रश्नाचं जे आन्सर आहे तुम्ही अगदी योग्य पद्धतीने दिलेलं आहे. आणि आता खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत? तर विचारलेल्या प्रश्नांची इथे उत्तरे देणार आहोत. तर बघा इथे 5 प्रकारचे काय दिलेले आहेत? आपल्याला खेळ दिलेले आहेत. आणि यापैकी आपल्याला एक सिलेक्ट करायचा आहे जो क्रिकेट आपण केलेला आहे. आणि यामध्ये आपल्याला काय विचारले जातील? तर काही प्रश्न विचारले जातील. आणि त्यासाठी इथे आपल्याला काय आहेत? तर 4 ऑप्शन आहेत. आणि मग त्या 4 ऑप्शनपैकी आपल्याला योग्य एक ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करून सांगायचा आहे. म्हणून जो आपला पहिला क्वेश्चन आहे तो असा आहे की एक्स अक्षाच्या धन दिशेशी डॅश करणाऱ्या रेषेचा चढ ऋण असतो. मग इथे आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. फर्स्ट आहे विशाल कोन, सेकंड आहे सरळ कोन, लघु कोन आणि काटकोन. मग आपलं योग्य आन्सर काय आहे? अगदी बरोबर. विशाल कोन हे आहे आपलं योग्य आन्सर. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे कंसामध्ये -3, 4 या बिंदूचे आरंभ बिंदूपासून अंतर डॅश आहे. मग ते कसे आहे? बघा 7, 1, 5 की -5 काय असणार आहे? अगदी बरोबर. आपलं जे आन्सर आहे ते असणार आहे 5. आणि आपला जो थर्ड क्वेश्चन आहे तो असा आहे की एक्स अक्षाच्या धन दिशेशी केलेल्या कोनाचे डॅश गुणोत्तर म्हणजे त्या रेषेचा चढ होय. आणि ऑप्शन दिलेले आहेत सिन, टॅन, कॉसेक आणि कॉस. काय असणार आहे? अगदी बरोबर. टॅन हे आपलं योग्य आन्सर आहे. आणि आपला पुढचा प्रश्न आहे की जर डी कंसामध्ये ए बी, डी कंसामध्ये बी सी आणि डी कंसामध्ये ए सी या 2 अंतरांची बेरीज आपल्याला तिसऱ्या अंतरा एवढी असेल तरच बिंदू ए बी सी डॅश असतात. बघा आरंभ बिंदू, एक रेषीय बिंदू, नैक रेषीय बिंदू की समदूर बिंदू. काय असणार आहे? अगदी बरोबर. एक रेषीय बिंदू हे असणार आहे. आणि आपला जो पुढचा ऑप्शन आहे तो आहे आरंभ बिंदूचे निर्देशक 0, 0 असतात म्हणून बिंदू पी चे निर्देशक XY असतील तर डी कंसामध्ये OP बरोबर काय आहे? वर्गमुळामध्ये x वर्ग अधिक y वर्ग कंस पूर्ण. मग याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आपला ऑप्शन आहे वर्गमुळात x वर्ग अधिक y वर्ग, सेकंड आहे वर्गमुळात x वर्ग वजा y वर्ग, थर्ड आहे वर्गमुळात y वर्ग आणि फोर्थ आहे आपलं वर्गमुळामध्ये x वर्ग. मग आपलं योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर. x वर्ग अधिक y वर्ग वर्गमुळामध्ये हे आपलं काय आहे? योग्य ऑप्शन आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की एक्स अक्षेच्या धन दिशेशी लघुकोन करणाऱ्या रेषेचा चढ डॅश असतो. मग तो समान असतो?
शून्य असतो, ऋण असतो की धन असतो? काय विचारलेलं आहे बघा, एक्स अक्षाच्या धन दिशेशी लघुकोन करणाऱ्या रेषेचा चढ आपल्याला विचारला असतो, तो काय आहे? धन आहे. अगदी बरोबर उत्तर आहे. आणि पुढचं जे आन्सर आहे ते आहे खालीलपैकी डॅश हा बिंदू एक्स अक्षावर आरंभ बिंदूच्या उजवीकडे असतो. आणि ऑप्शन आहेत -2 0 2 0 2 3 आणि 0 2. मग आपले योग्य ऑप्शन काय असणार आहे? अगदी बरोबर, आपलं जे योग्य ऑप्शन आहे ते काय आहे? तर 2 0 हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आणि बघा, रेख AB हा वाय अक्षाला समांतर असून ए बिंदूचे निर्देशक 1 3 आहे, तर बिंदूचे निर्देशक डॅश असू शकतील. मग बघा, ऑप्शन दिलेले आहे 1 -3, नंतर आहे 3 0 5 3 आणि 3 1. मग आपले योग्य ऑप्शन काय असणार आहे? अगदी बरोबर, 1 - 3 हे आपले योग्य आन्सर आहे. मग एका रुसोने एक्स अक्षाच्या धन दिशेशी 30 अंशाचा कोन केला आहे, म्हणून त्या रेषेचा चढ डॅश आहे. ऑप्शन आहेत बघा, 1/2 वर्गमुळात 3/2 वर्गमुळात 3 आणि 1/3. मग आपले योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, 1/3 हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आणि आपला पुढचा प्रश्न आहे, वाय अक्षाला समांतर असलेल्या रेषेचा चढ काय असतो? बघा, शून्य असतो, ऋण असतो, धन असतो की ठरवता येत नाही? काय असणार आहे? अगदी बरोबर, तो ठरवता येत नाही हे आहे आपलं योग्य ऑप्शन. आणि पहा, अशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय केलेलं आहे, तर निर्देशक भूमिती हे जे प्रकरण आहे ते समजून घेतलेलं आहे. आणि आता आपण त्यावर काय करणार आहोत, तर परीक्षा देखील घेणार आहोत. चला तर मग मुलांना, त्यावर आपण घेऊया एक छोटीशी परीक्षा. बघा, आपल्याला इथे प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले जातील. त्यापैकी एक आपल्याला काय करायचं आहे? सिलेक्ट करायचं आहे. क्वेश्चन बघा आपले असे आहेत, एक्स अक्षाच्या धन दिशेशी डॅश करणाऱ्या रेषेचा चढ ऋण असतो. आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत विशाल कोन, सरळ कोन, लघु कोन आणि काटकोन. मग आपले योग्य ऑप्शन काय असेल? अगदी बरोबर, विशाल कोन हे आपले योग्य ऑप्शन आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, रेख AB हा वाय अक्षाला समांतर असून ए बिंदूचे निर्देशक 1 3 आहे, तर बी बिंदूचे निर्देशक डॅश असू शकतील. म्हणून बघा, 1 - 3 3 0 5 3 3 1. योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, 1 - 3 हे आहे आपलं योग्य ऑप्शन. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, जर DAB DBC आणि DAC यापैकी 2 अंतराची बेरीज तिसऱ्या अंतरा एवढे असेल तरच बिंदू ABC डॅश असतात, तर ते काय असतात? बघा, आरंभ बिंदू, एक रेषीय बिंदू, नैक रेषीय बिंदू की समतूर बिंदू? काय असतात? अगदी बरोबर, एक रेषीय बिंदू असतात. आपला पुढचा प्रश्न आहे, वाय अक्षाला समांतर असलेल्या रेषेचा चढ डॅश असतो. बघा, शून्य असतो, ऋण असतो, ठरवता येत नाही की धन असतो? काय असतो? अगदी बरोबर, ठरवता येत नाही. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे, -3 4 या बिंदूच्या आरंभ बिंदूपासून अंतर डॅश आहे. मग ते 7 आहे, 1 आहे, 5 आहे की -5 आहे? काय असणार आहे? अगदी बरोबर, 5 असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे की आरंभ बिंदूचे निर्देशक 0 0 असतात, म्हणून बिंदू P चे निर्देशक XY असतील, तर DOP बरोबर वर्गमुळामध्ये x वर्ग अधिक y वर्ग. मग आपल्याला ऑप्शन दिलेले आहे वर्गमुळामध्ये x वर्ग अधिक y वर्ग, दुसरा आहे वर्गमुळामध्ये x वर्ग वजा y वर्ग, तिसरा आहे y वर्ग, चौथा आहे x वर्ग. मग काय असणार आहे? अगदी बरोबर, वर्गमुळामध्ये कंसामध्ये x वर्ग अधिक y वर्ग हे आहे आपलं योग्य ऑप्शन. आणि आपला पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, एक्स अक्षाच्या धन दिशेशी केलेल्या कोनाचे गुणोत्तर म्हणजे त्या रेषेचा चढ होय. मग ऑप्शन आहेत आपले सिन, टॅन, कॉसेक आणि कॉस. काय असणार आहे? अगदी बरोबर, टॅन हे आपले योग्य उत्तर आहे. आणि आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी डॅश हा बिंदू एक्स अक्षावर आरंभ बिंदूच्या उजवीकडे आहे. बघा, ऑप्शनमध्ये दिलेला आहे -2 0 2 0 2 3 की 0 2. काय असणार आहे? अगदी बरोबर, 2 0 हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आणि आपला पुढचा प्रश्न आहे, एका रुकोने एक्स अक्षाच्या धन दिशेची 30 अंशचा कोन केला आहे, म्हणून त्या रेषेचा चढ डॅश आहे. बघा, 1/2 वर्गमुळात 3/2 वर्गमुळात 3 1/वर्गमुळात 3. मग आपले योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, 1/वर्गमुळात 3 हे आहे आपलं योग्य ऑप्शन.
आणि आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो आहे एक्स अक्षाच्या धन दिशेशी लघुकोन करणाऱ्या रेषेचा जड डॅश असतो. बघा, समान असतो, शून्य असतो, ऋण असतो की धन असतो? अगदी बरोबर, काय असतो तर तो धन असतो. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण प्रत्येक प्रश्नाचं हे उत्तर काय दिलेलं आहे तर अगदी बरोबर उत्तर दिलेले आहे. आणि अशा प्रकारे आपली जी परीक्षा आहे ती इथे देखील पूर्ण झालेली आहे. निर्देशक भूमिती या प्रकरणावरती आपण परीक्षा देखील घेतलेली आहे. आता काही प्रश्न उत्तरे जे आहे ते देखील आपण काय करणार आहोत तर इथे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचा सराव जो आहे तो आपण इथे करणार आहोत. तर बघा, आपला जो पहिला प्रश्न आहे तो असा आहे की ए वर कंसामध्ये 2, 3 आणि बी कंसामध्ये 4, 1 या दोन बिंदूतील अंतर जे आहे ते आपल्याला काढायचे आहे. म्हणून बघा, या बिंदूतील जे अंतर आहे ते आपण इथे काढून घेतलेलं आहे की ए कंसामध्ये 2, 3 आणि बी कंसामध्ये 4, 1. मग x1 बरोबर किती 2, x2 4, y1 बरोबर किती 3 आणि y2 बरोबर काय आलेलं आहे तर 1. ह्या किमती आपण घेतलेल्या आहे. मग अंतराचे जे सूत्र आहे ते आपल्याला माहीतच आहे की डी कंसामध्ये a1b बरोबर काय आहे तर x वर्ग वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. मग आपण त्याच्यामध्ये किमती टाकलेल्या आहे की वर्गमुळामध्ये 4 वजा 2 चा वर्ग अधिक कंसामध्ये 1 वजा 3 चा वर्ग. मग इथे होणार वर्गमुळामध्ये 2 चा वर्ग अधिक काय होणार आहे 2 चा वर्ग. इथे 4 मधून 2 आपण घालवले, किती आलेले आहे 2. 2 चा काय केलेला आहे वर्ग. 3 मधून 1 आपण केलेला आहे. मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा 2 आलेले आहे. वजा 2 चा वर्ग बरोबर किती होतं 2 चा वर्ग 4, 2 चा वर्ग 4. 4 आणि 4 किती होतात तर 8. म्हणजेच वर्गमूळ किती येणार आहे तर 2 वर्गमुळामध्ये 2 हे आहे आपलं उत्तर. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे ए कंसामध्ये 1 वजा 3, बी 2 वजा 5, सी वजा 4, 7 हे बिंदू एक रेषीय आहेत का हे आपल्याला सांगायचं आहे. आणि बघा, हे एक रेषीय आहेत का हे आपण इथे सांगितलेलं आहे की ए बी बरोबर काय आहे वर्गमुळामध्ये 2 वजा 1 चा वर्ग अधिक कंसामध्ये वजा 5 वजा 3 चा वर्ग हे अंतराचे काय आहे सूत्र वापरून आपण केलेले आहे. म्हणून वर्गमुळामध्ये 1 अधिक 4 बरोबर किती आहे 5 हे आहे आपलं विधान 1. त्यानंतर बी सी बरोबर काय आहे तर वर्गमुळामध्ये किमती आपण घेतलेल्या आहे वजा 4 वजा 2 चा वर्ग अधिक 7 वजा 5 चा वर्ग. मग किती होतात बघा, इथे 36 अधिक 144 वर्गमुळामध्ये 180 बरोबर किती आलेलं आहे 6 वर्गमुळात 5 हे आहे आपलं विधान 2. त्यानंतर ए सी बरोबर काय आहे तर वर्गमुळामध्ये वजा 4 वजा 1 चा वर्ग अधिक 7 वजा 3 चा वर्ग. मग 5 चा वर्ग अधिक 10 चा वर्ग बरोबर किती होतात तर 5 किती तर याचा वर्ग आपण घेतलेला आहे किती होतो 125 बरोबर 5 वर्गमुळात 5 हे आहे आपलं विधान 3. त्यानंतर 5 वर्ग अधिक 5 चा वर्गमुळात 5 बरोबर 6 वर्गमुळात किती होतात तर 5. मग 1, 2 आणि 3 यावरून आपण ABC हे बिंदू कसे आहेत तर एक रेषीय आहेत हे आपण सिद्ध केलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेऊयात की 22, 20 आणि 0, 16 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे जे निर्देशक आहे ते काढायला सांगितलेले आहे. म्हणून बघा, ते आपण इथे काढलेले आहे की मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आपण काय केलेलं आहे तर x बरोबर काय आहे x1 अधिक x2 छेद 2 बरोबर 22 अधिक 10 छेद 2 बरोबर किती येणार आहे 11. मग y बरोबर किती आहे y1 अधिक y2 छेदस्थानी आहे 2 बरोबर 22 अधिक 16 छेद किती आहे 2 बरोबर 18. मग मध्यबिंदूचे निर्देशक किती आलेले आहेत तर 11 आणि 18 एवढे मध्यबिंदूचे निर्देशक आलेले आहेत. आपला जो पुढचा प्रश्न आहे की रेखा PQ चे एस बी या गुणोत्तराला विभाजन करणाऱ्या ए बिंदूचे निर्देशक काढा. म्हणजेच इथे P कंसामध्ये वजा 3, 7 Q वजा 1 वजा 4 आणि B काय आहे तर 2, 1 असे प्रमाण आहे. म्हणून बघा, ते आपण सूत्रानुसार येथे सोडवलेलं आहे की रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार आपण घेतलेलं आहे की x बरोबर काय आहे mx2 अधिक nx1 m अधिक
एन बरोबर किमती भरलेल्या आहेत 2 गुणिले 1 अधिक 1 गुणिले वजा 3 छेदस्थानी घेतलेले आहे 2 अधिक 1 बरोबर काय आलेलं आहे तर वजा 1/3 आलेला आहे. मग x बरोबर काय आहे my2 अधिक ny2 छेद m अधिक n 2x वजा 4 अधिक x 1 गुणिले 7 बरोबर काय येणार आहे 2 अधिक 1 बरोबर आलेलं आहे वजा 1/3. मग बिंदू ए चे जे निर्देशक आहे ते काय आलेलं आहे तर 1/3 आणि दुसरा आलेला आहे वजा 1/3 हे आलेले आहे ए बिंदूचे निर्देशक. आणि आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो आहे मध्यगा संपात बिंदूचे सूत्र लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता मध्यगा संपात बिंदूचे जे सूत्र आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की x1 y1 x2 y2 आणि x3 y3 हे त्रिकोणाच्या शिरोबिंदूचे निर्देशक असतील तर त्रिकोणाच्या मध्याग संपात बिंदूचे जे सूत्र आहे निर्देशक आहे ते बघा काय आहे x1 अधिक x2 अधिक x3 छेदस्थानी आहे 2 x y1 अधिक y2 अधिक y3 छेदस्थानी आहे 2. मग याला मध्याक बिंदूचे काय म्हटलं जातं तर सूत्र असे म्हटलं जातं. तर पहा मुलांनो अशा प्रकारे आपण जे काही प्रश्न इथे घेतलेले आहेत त्याचा सराव देखील आपण काय केलेला आहे इथे करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं जे 5वं प्रकरण आहे निर्देशक भूमिती हे आपण अभ्यासलेलं आहे. तसेच त्याचा सराव देखील आपण इथे करून घेतलेला आहे आणि काही खेळांच्या माध्यमातून सुद्धा आपण काही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत आणि हे जे प्रकरण आहे ते आपण समजून घेतलेलं आहे. तसेच त्यावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे आणि काही प्रश्न उत्तरांचा आपण इथे सराव देखील करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं जे 5वं प्रकरण आहे ते निर्देशक भूमिती हे आपलं कंप्लीट झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.